45 डेजमध्ये करिअर रिस्टार्ट कसं कराल? तर आपला व्हिडिओ आज यासाठी असणार आहे, जे कोणी कॅन्डिडेट्स असतील, लेड ऑफ झाले असतील, तर ते फास्ट ट्रॅकनं जॉब सर्च करायचे असतात. तर एकच क्वेश्चन असतो, सर विदिन 45 डेजमध्ये जॉब कसा आपल्याला मिळवता येईल? तर सिमेट्स मी तुम्हाला सांगेल, आज फक्त तुम्ही एकटे नाही आहेत, हजारोनी कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचे लेड ऑफ झाले आहेत आणि इट्स पॉसिबल की तुम्ही 45 डेजमध्ये करिअर रिस्टार्ट करू शकता. त्यासाठी आपलं प्लॅनिंग असं करायचं आहे, स्टार्ट विथ लाईक फाउंडेशन बेसिक लर्निंग करू. इट मीन्स लाईक तुम्ही जावासाठी तुम्ही प्रिपरेशन करताय फुल स्टॅकसाठी, तर फर्स्ट यू कॅन स्टार्ट विथ UPS लाईक कोर जावा फंडामेंटल्स, देन एक्सेप्शन हँडलिंग, देन कम अप विथ स्ट्रिंग कन्सेप्ट कलेक्शन फ्रेमवर्क अँड देन मल्टी थ्रेडिंग. तर यामध्ये तुम्हाला लर्निंग करत असताना जे काही जावाचे फीचर्स आहेत, जावा 8, जावा 17 किंवा जावा 25, हे फीचर्स पण तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहेत. आणि इम्पॉर्टंट हेच आहे, कारण आपल्याकडे टाईम कमी आहे. 45 डेज म्हणजे 1.5 मंथ्स फक्त आपल्याकडे. तर एकदा बेसिक झालं की त्याच्या बेसवर तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगेल, जर कोणी तुम्ही डोमेन घेत आहेत, आयदर फिनटेक, बँकिंग किंवा रिटेल कॉमर्स ॲप्लिकेशन तुम्ही डोमेन घ्या. कोर जावा जर तुम्ही शिकलात तर त्याच्या बेसवरती लगेच तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा आहे. तर मी तुम्हाला सांगेल फंक्शनॅलिटी काय पाहिजे त्या प्रोजेक्टमध्ये. जसं की UPS कन्सेप्ट शिकलात तुम्ही, लॉजिकल इफ इल्स, नेक्स्ट इफ इल्स, स्विच केस तुम्ही शिकलात, किंवा फॉर लूप, फाय लूप, डू व्हाईल लूप शिकलात तुम्ही, राईट. तर तुम्ही अशी फंक्शनॅलिटी बनवा ज्यामध्ये तुम्ही हार्डकोड डेटा पास करता इनिशियली, आणि त्याचं तुम्हाला क्रेडेन्शियल व्हेरीफाय करायचं आहे बाय युजिंग एंड युजर, जसं स्कॅनर क्लास आपण वापरतो ॲक्च्युली, राईट. तर एकदा युजर नेम पासवर्ड दिलं की बँक सिस्टम तुम्हाला अप्रूव्ह करेल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी, ज्यामध्ये तुम्ही डिपॉझिट, विड्रॉ, ट्रान्सफर या फंक्शन तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं लॉजिक पुट करा. सपोज कस्टमरचा अकाउंट बॅलन्स 10,000 आहे अँड यू आर ट्राईंग टू ट्रान्सफर 15,000, तर इनसफिशियंट फंड असं तुम्हाला एक्सेप्शन थ्रो करता आले पाहिजे, किंवा तुम्ही कंडिशन्स, व्हॅलिडेशन्स तुम्हाला हँडल करता आला पाहिजे, राईट. आणि जेव्हा तुम्ही फंड ट्रान्सफर करतायत त्यावेळेस OTP पण जनरेट झाला पाहिजे, आणि OTP सेंड ओव्हर बाय ईमेल. तर तुम्हाला हे पण वर्कआउट करता आलं पाहिजे ॲक्च्युली. आणि एकदा की तुमचं कोर जावा झालं, देन यू कॅन लाईक मूव विथ द नेक्स्ट लाईक JDBC कन्सेप्ट्स, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. तर मी तुम्हाला तिथे पण ते सांगेल, तुम्ही सिक्वल स्कीमा तयार करा, राईट. म्हणजे कस्टमरचा टेबल तुम्ही बनवला पाहिजे, जो काही डेटा तुम्ही एंड युजर कोण घेणार आहे तो डेटाबेसमध्ये इन्सर्ट पण झाला पाहिजे, आणि त्याच्या बेसवरती तुम्ही डिपॉझिट, विथड्रॉ, ट्रान्सफर किंवा अपडेट कॉन्टॅक्ट नंबर असेल, चेंज ईमेल ID असेल, ही फंक्शनॅलिटी तुम्ही वर्कआउट करणं गरजेचं आहे. आणि एकदा की तुमचं JDBC झालं, देन आय विल रिकमेंड यू कॅन मूव ऑन स्प्रिंग बूट. अँड येस, स्प्रिंग बूटवरती एकदा तुम्ही गेलात की ते साहजिक आहे, तुम्हाला रेस्ट APIवरती काम करायचं आहे, आणि त्यासाठी मग तुम्ही पोस्टमन किंवा स्वॅगर यूज करू शकता API टेस्टिंगसाठी. तर तुझं तुम्हाला API बनवता आले पाहिजे, जसं की लॉग इन. जेव्हा तुम्ही लॉग इन करताय तेव्हा टोकन पण जनरेट करा, जेणेकरून हा क्वेश्चन बहुतांश इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की JTBL टोकन तुम्ही कसं बनवतात, किंवा त्याच्यामध्ये काय काय असतात, जसं हेडर, पेलोड, सिग्नेचर असतं, राईट. आणि टोकन कसं व्हॅलिडेट होतं, टोकन कसं आपण बनवतो, ते रिटर्न कसं करतो ॲक्च्युली, तर हे सगळं तुम्ही इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. साइन इन, इट मीन्स लॉग इन फंक्शनॅलिटी. त्यामध्ये पब्लिक API असतील, प्रायव्हेट API असतील, ते पण तुम्ही कीप इन माइंड की तुम्हाला ते बनवता आलं पाहिजे. आणि एकदा की लॉग इन झालं की पुढे तुम्हाला मग डिपॉझिट करायचं आहे. डिपॉझिट म्हणजे काय की एक्झिस्टिंग अकाउंट बॅलन्स असणार आहे, आणि जी काय अमाऊंट तुम्ही ॲड करता ॲक्च्युली ती इन्क्रीमेंट झाली पाहिजे. नंतर तुम्हाला विड्रॉ करायची, राईट. नेक्स्ट, फंड ट्रान्सफर फ्रॉम वन अकाउंट टू अनदर अकाउंट. आणि जेव्हा तुम्ही फंड ट्रान्सफर करतायत त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की तुम्ही परत OTP सेंड करा बाय ईमेल, आणि एकदा की OTP व्हेरीफाय केला की मग तुम्ही फंड ट्रान्सफर करण्यासाठी अलाव करा. त्यानंतर मग अपडेट असेल, जसं की चेंज कॉन्टॅक्ट नंबर आहे, चेंज ईमेल ID आहे, किंवा सॉफ्ट डिलीट फंक्शनॅलिटी असेल, हे तुम्ही वर्कआउट करणं गरजेचं आहे. आणि अजून पण मी तुम्हाला सांगेल ॲक्च्युली, व्हेरी वाईडली आस्क इंटरव्ह्यू क्वेश्चन, हाऊ टू इम्प्रूव्ह द रेस्ट API परफॉर्मन्स. मोस्टली जे काही यूट्यूबर ॲक्च्युली ते यूज करत नाही जास्त पेजिनेशन्स वगैरे. पण एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. सपोज तुम्ही बँकमध्ये काम करतात, म्हणजे सॉफ्टवेअरवरती काम करतायत, आणि बँक स्टेटमेंट तुम्हाला फेच करायचं आहे, आणि XYZ सपोज शॉप ओनर आहेत, त्यांच्या भरपूर एंट्रीज ॲक्च्युली, तर इट्स नॉट पॉसिबल टू फेच विदिन सिंगल रिक्वेस्ट. तर यू कॅन प्रेफर टू पेजिनेशन्स, जे तुम्हाला पेज नंबर आणि साईज तुम्हाला पास करायचं आहे. इट मीन्स इट विल फेच द चंक ऑफ डेटा बाय युजिंग पेजिनेशन्स. त्यामध्ये मग सॉर्टिंग असेल, तुम्ही JPQLवरती पण काम करू शकता, कस्टम क्युरी असतील किंवा इनबिल्ट मेथड्स आहेत, ते तुम्ही वर्कआउट करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि एकदा की तुमचं रेस्ट APIवरती हँडसम झालं बँकिंग प्रोजेक्ट, सेम प्रोजेक्ट यू कॅन यूज विथ मायक्रो सर्व्हिसेस. तर मायक्रो सर्व्हिस म्हणजे काय, टू आर मोर स्प्रिंग बूट मॉड्यूल दे विल कम्युनिकेट विथ इच अदर. तर यामध्ये तुम्हाला डिझाईन पॅटर्न्स पण इम्प्लिमेंट करायचे आहेत, जसं API गेटवे विथ सिंगल एंट्री पॉईंट, युरेका सर्व्हर, इट मीन्स ऑल द इन्स्टन्सेस आर रजिस्टर्ड देअर. देन यू कॅन इम्प्लिमेंट लाईक सर्किट ब्रेकर पॅटर्न, राईट. इफ एनी सर्व्हिसेस फेलर then definitely fallback URI comes into picture. There are 3 states, क्लोज, ओपन, हाफ ओपन. तर तुम्ही ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे.
आणि डिस्ट्रीब्युटेड ट्रान्झॅक्शनसाठी आय विल प्रेफर टू सागा पॅटर्न्स, राईट. आणि एकदा की मायक्रो सर्व्हिस तुमचं हँड्स ऑन झालं, देन यू कॅन मूव द नेक्स्ट द फ्रंट एंड ॲज React.js. आणि डेफिनेटली इट्स पॉसिबल, कारण आपण डोमेन नॉलेज ऑलरेडी घेतलं आहे, किंवा जे कोणी कॅन्डिडेट्स असतील जे सपोर्टमध्ये काम करतात किंवा सर्व्हिसमध्ये काम करतात, त्यांना ऑलरेडी इंडस्ट्रियल नॉलेज असतं, डोमेन नॉलेज पण असतं. जस्ट फक्त तुम्हाला लर्निंग करायचं आहे ॲक्च्युली. आणि यासाठी मी स्वतः असणार आहे ते तुम्हाला गायडन्स करण्यासाठी, आणि हे सगळं तुम्हाला शिकायला भेटेल. एकदा फ्रंट एंड आपण स्टार्ट केलं React.js जिथे की आपल्याला कंपोनंट बेस आर्किटेक्चर आहे, म्हणजे स्क्रीन आपल्याला बनवायचे ॲक्च्युली, राईट. जसं साइनअप झालं, साइन इन आहे, डिपॉझिट असेल, ट्रान्सफर असेल, विड्रॉ असेल, करेक्ट. तर हे सगळं तुम्हाला काय करायचं, कंपोनंट बेस आर्किटेक्चर फॉलो करायचं आहे. आणि ते ऑल जे काय आपण बनवतो आहे ॲक्च्युली ॲप्लिकेशन्स फ्रंट एंडचे UI कंपोनंट्स, इट शुड कम्युनिकेट विथ द बॅक एंड APIs बाय युजिंग HTTP थर्ड पार्टी लायब्ररी. आणि जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं JWT टोकन, ते तुम्हाला फ्रंट एंडला पण मॅनेज करता आलं पाहिजे. तर नक्कीच हा जर तुम्ही पाथ फॉलो केला तर तुम्ही इझिली विदिन 45 डेजमध्ये लर्निंग करून तुम्ही इंटरव्ह्यू पण क्रॅक करू शकता. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, फक्त एवढंच थांबून चालणार नाही. जेव्हा तुम्हाला पुढच्या कंपनीमध्ये जॉब भेटेल, राईट, त्यावेळेस पण तुमचं लर्निंग कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे ॲक्च्युली. तर आपल्या फुलस्टॅक प्लॅटफॉर्मवरती आम्ही घेऊन येत आहोत ॲक्च्युली नवीन वर्किंग प्रोफेशनल बॅच. आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला चान्स भेटणार आहे ॲक्च्युली टू लर्न अँड वर्क विथ लाईक कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटा JPA, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंड ॲज React.js, database SQL and SQL both, and tool wise Apache Kafka, Docker, Kubernetes, whatnot, including AWS Cloud as well. आणि एकदा की तुमचं लर्निंग झालं, you will get the chance to work on real time projects. The client projects, those are fintech banking and retail e-commerce application. And simultaneously you are going to follow this book. This is the key solutions for your career. You will be able to crack your interview within 45 days. Then mates, definitely in this book also we have covered like core Java, JDBC, it means database concepts, Spring Boot. Even we covered here microservices, and the front end as React.js, and tool wise everything we have covered like AWS Cloud, Apache Kafka, Docker and everything, right. आणि एकदा की तुमचं हे झालं पूर्णपणे लर्निंग करून प्रोजेक्ट्स, तर रिझ्यूम तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. तर रिझ्यूमसाठी पण आमचं पर्सनलाइज लेवलला गायडन्स असतं, ज्यामध्ये की ॲटलिस्ट सपोज तुमचा एक्सपिरियन्स 3 years असेल तर तुम्ही एकच प्रोजेक्ट ॲड करा, फिनटेक बँकिंग. जर तुमचा 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, देन यू कॅन ॲड 2 projects. वन इज फिनटेक बँकिंग अँड सेकंड वन प्रोजेक्ट ॲज रिटेल ई-कॉमर्स ॲप्लिकेशन. आणि इंटरव्ह्यूमध्ये कधी पण लेटेस्ट प्रोजेक्टवरतीच क्वेश्चन विचारतात, त्यामुळे तुम्ही फिनटेक बँकिंगवर जास्त फोकस करू शकता. आणि पॅरली तुमचा रिझ्यूम बनला की सेम रिझ्यूम मी कॅन अपलोड ऑन नोकरी. तर नोकरी प्रोफाईलसाठी पण माझं पर्सनलाइज मेंटरशिप तुम्हाला असणार आहे, सेम फॉर लिंक्डइन अपडेट्स ॲज वेल. लाईक तुमची लिंक्डइन प्रोफाईल पण प्रोफेशनल प्लॅटफॉर्म तुम्ही बनवणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेन, जे काही तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अचिव्हमेंट केलं आहे ते सगळं पुट इन युअर रिझ्यूम. कारण तुमचा जो रिझ्यूम असणार आहे हा तुमचा बायोडेटा आहे, आणि वी आर गोइंग टू शेअर विथ लाईक HRs विदिन रेफरल्स ॲज वेल. एकदा की तुम्ही सगळं स्किल सेट तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड केलं की यू आर एलिजिबल टू गेट द कॉल फ्रॉम Fortune 500 HR. आणि एकदा की तुम्हाला कॉल आले, तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू तुम्ही क्रॅक करू शकता का, कारण तुमचा कॉन्फिडन्स हा एकदम हाय लेवल असणार आहे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्याकडे स्किल्स आहेत. आणि अजून इम्पॉर्टंट म्हटलं तर ट्रेंडी डोमेन जे प्रोजेक्ट्स आहेत, फिनटेक बँकिंग अँड रिटेल ई-कॉमर्स ॲप्लिकेशन, त्यामुळे इझिली तुम्ही 400% सॅलरी हाईक घेऊ शकता. तर आणि अजून एक इम्पॉर्टंट, आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण मॉक इंटरव्ह्यू पण घेत असतो ॲक्च्युली. तर मॉक इंटरव्ह्यूचा बेनिफिट्स हा आहे की तुम्ही जे भीती असते मनामध्ये की हां की सर माझं लर्निंग झालं आहे पण माझा कॉन्फिडन्स येत नाही की मी इंटरव्ह्यू कसा क्रॅक करू, तर मी तुम्हाला सांगेल इंटरव्ह्यू हे आज कोविडनंतर ऑलमोस्ट पाहतोय आपण व्हर्च्युअल्स इंटरव्ह्यू होत आहेत ॲक्च्युली. त्यामुळे मॉक इंटरव्ह्यू म्हणजे तुमची प्रॅक्टिस होणार ॲक्च्युली, आणि प्रॅक्टिस मेक यू परफेक्ट. तुम्ही जेवढे मॉक इंटरव्ह्यू देशाल तेवढा बेनिफिट्स तुम्हाला राहणार आहे. तर मी सांगेल तुम्ही डेली मॉक इंटरव्ह्यू शेड्यूल करू शकता ॲक्च्युली. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण आपण thousands ऑफ मॉक इंटरव्ह्यू घेतलेत, तर अजून पण आपण मॉक इंटरव्ह्यू घेतोय. जर तुम्हाला पण तुम्ही हा व्हिडिओ पाहतात आणि तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर नक्कीच फ्रीली तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवरती मॉक इंटरव्ह्यू पण देऊ शकता. आणि इम्पॉर्टंट हे सांगेल मी तुम्हाला, इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह आपण काय काय तयारी करणं गरजेचं आहे. कोर जावा असेल, देन पुढे गेले की आपण ॲडव्हान्स जावामध्ये JDBC करा. सर्वलेस JSP आजकाल कोणी विचारत नाही इंटरव्ह्यूमध्ये. नेक्स्ट हायबरनेटवर पण टायपिंग टाकण्याची गरज नाही, कारण आता डेटा JPA आलं आहे. तर JPAमध्ये तुम्हाला पेजिनेशन्स असेल किंवा कस्टम मेथड्स असतील, इनबिल्ट मेथड्स आहे, किंवा आपण जे बोलतो JPQL ते तुम्हाला येणं गरजेचं आहे. मग स्प्रिंग बूट, रेस्ट API, मायक्रो सर्व्हिसेस, आणि फ्रंट एंड इज React.js. आणि डेफिनेटली टूल वाईज Apache Kafka, Docker, K8s, आणि डेफिनेटली AWS Cloud also तुम्ही सांगणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि एकदा की 45 days झाले, देन यू कॅन अप्लाय ऑन नोकरी. इवन वी आर गिविंग द रेफरल्स ॲज वेल. देन मेट्स, इफ यू आर लेड ऑफ अँड इफ यू आर लुकिंग फॉर इमिडिएट जॉब, then definitely don't like wait for like 2-3 months
you can immediately join at our full stack Java developer platform, and here we are helping you to grow your career, build your career, and definitely you are getting 400% salary. Then why you are waiting? You can join us and start your career in full stack Java development.